की सम्राट महाराष्ट्र शासनाचा ज्यांना पुरस्कार मिळाला असे आमचे गुरु रामेश्वरजी महाराज खोडे, मधुकरजी महाराज खोडे आणि भारतातल्या सर्व साधू संतांना मी वंदन करून नतमस्तक होऊन आपल्या समोर मी थोडक्यामध्ये माझं मनोगत व्यक्त करणार आहे. कारण माझा अधिकार या मनोगत व्यक्त करण्याचा हा आहे की आपल्या गावामध्ये 2016 साली संजय भाऊ निकाळे आमचे मित्र यांनी भागवत ठेवलं आणि खर्च त्यांनी केला आणि फायदा माझा झाला. त्या 2016 पासून मी व्यसन मुक्त झालो आणि मी तसं तर झालो जसा दिवा जळते आणि सोबत दिव्याची वात सुद्धा जळते त्याचप्रमाणे मी कसं व्यसन मुक्त झालो. माझ्याकडे पाहून माझे मित्र, कारण मी वेस्टर्न कोलफिल्ड इमिडिएट म्हणजे WCL आमच्या येतं पहिले तर 90% लोक होते, आता कमी आले 50 वर आले. परंतु अनेक माझ्या मित्रांनी व्यसनापासून दूर झाले. याचं एक मूर्तिमंत उदाहरण तुम्हाला सांगायचं झालं त्याचं निमित्त मात्र आहे खोडे परिवार यांचे 5 भाऊ 5 बहिणी असा मोठा परिवार आहे आणि यांचे नातेवाईक जिवाई जावई जितके नातेवाईक आहे सर्व या व्यसनमुक्तीच्या आणि स्वच्छता अभियानाच्या कार्यामध्ये आहे. महाराज नेहमी आपल्या याच्यात वाणीतून सांगतात की व्यसन सोडा आणि देव जोडा. मी खरोखरच सांगतो जो व्यसन सोडतो आता देव कोण पाहिला नाही, परंतु मी या प्रसंगी एवढं तुम्हाला सांगेल की आपण बऱ्याचशा कथा ऐकत होतो. त्या कथामधून एक कथा आपण ऐकली की लोखंडाला जर परीस लावला तर त्याचं सोनं होते. सर्वांना पुस्तकात ज्ञान किंवा सांगितलं ऐकत होतात, परंतु मी तुम्हाला या माध्यमातून सांगतो त्या लोखंडाला परीस लावलं की सोनं होते की नाही मी हे सांगू शकत नाही. परंतु खोडे महाराजच्या भागवत सप्ताहामध्ये आणि यांच्या संपर्कात आल्यावर माणसाचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही. एवढं तुम्हाला 100% खात्री सांगतो. मी अनेक उदाहरण पाहिले. मी अनेक गावात महाराजांच्या कथा ऐकासाठी गेलो स्वतः आणि त्या कथातून मी अनेक गाव तुम्हाला सांगू शकतो. वडगाव खोला झालं, पडेगाव झालं, आर्णीपाशी गाव आहे यवतमाळला गेलो, आम्ही बऱ्याच ठिकाणी गेलो. ज्या ज्या गावामध्ये गेलो त्या गावातले कमीत कमी त्या गावातले 10, 5, 15 जसं शिरपूर हे गाव आहे मी सांगू शकतो कारण माझ्या संपर्कामध्ये आहे. आजही त्या गावातून 5 लोक अजून व्यसन मुक्त आहे. एकाच सप्ताहाला एकाच हप्त्याने जर 5 लोक बाद होत असेल मी म्हणून म्हणतो सत्य करायला माझी मनाई नाही. आपण कोणत्याही महाराजाला बोलू शकतो, परंतु त्या सप्त्याच्या माध्यमातून जर आपल्या गावातला एक पोरगा जर सुधरत असेल तर मी खोटं ना बोलत तुम्हाला 10 मंदिर बांधण्याचं पुण्य होते. आणि मंदिर बांधून त्या मंदिरापुढे भिकारी बसेल, परंतु असं सप्त्याच्या माध्यमातून जर एका पोरानं दारू सोडली त्याची बायको खुश होते, त्याचं पोरगं खुश होते, मायबाप नातेवाईक. आता छोटं दोन उदाहरण सांगायचं, दिनेश आपल्या समोर आहे कुर्लीचा. तो जेव्हा स्टेजवर दारू सोडायला आला मी येतो हजर होतो, त्याला धड इथं उभं राहता येत नव्हतं, परंतु त्या पोरा नीचे गेला आणि त्याने या आपल्या मंडपात जे प्रवेश केला तो शेवटपर्यंत टिकला आणि तो 1 वर्षापासून व्यसन मुक्त आहे आणि महाराजांच्या संपर्कात आहे. ही संपर्कात राहावं लागते. महाराज नेहमी सांगतात की तांदूळ दुकानात आहे तर तांदूळ आहे पोत्यामध्ये, म्हणजे गंधा त्यावर भात होते. गंधा द्यायचे, गंध म्हणजे हे आपला सभा मंडप आहे, हा आपला भागवत शब्द आहे. मी सर्वांना या माध्यमातून विनंती करतो अजूनही काही राहिले असेल, कारण बाया गहू निसताना बहुत चांगले पाहते, परंतु ते पोळी खातानी जसं भात खाताना एकदून खडा लागते माणसाले, तसे काही खडे असेल तर त्याने तुम्ही उचलून फेकून द्या. आणि ह्या तुमचा सप्ताह तुम्ही नाही का एका चांगल्या याने आणि या संजीव भाऊने ज्या सप्ताह ठेवला या सप्त्यामध्ये मी खरं सांगतो कुठे बोलत नाही, महाराजीचं बरेच गावात सप्ताह होते, परंतु कंटिन्यू लगातार तुमच्या शिंदोलामध्ये महाराजांनी सप्ताह दिला. याचं कारण तुम्ही लक्षात करा, आपल्या गावातले बरेच लोक या महाराजांच्या सप्त्यामुळे व्यसनमुक्त झाले आहे. तुमच्या गावाचं नाव खूप मोठं आहे. आम्ही परसोड्याला गेलो होतो, तिथं सुद्धा चर्चा आपल्या गावाची झाली, आपल्या गावाचं नाव लौकिक झालं. आता सोडणाऱ्यांना घेऊच नका, पण अजून काही उरले सुरले राहिले सुईले असल तर आपण सोडा. मी 2 मिनिटांमध्ये फक्त माझं मनोगत एवढं सांगतो की मी दारू कशी सोडली, कारण लोक म्हणा सर्व सांगितलं पण दारू सोडली हे सांगितलं नाही. यांचा
सोळामध्ये शिंदोला गावामध्ये सप्ताह झाला आणि संजीव मला फोन करायचे, गुलाबाई एक तरी दिवस तुम्ही सप्ताह पाहिल्या. तर मला तेवढा छंद नव्हता, पण मी 2-3 दिवस सप्ताहामध्ये आलो. बसलो मी, एक दिवस तो मी पिऊनच होतो, मी चुपचापच होतो, वर बी आलो नाही. मी दारू सोडायला कधी मला भीती वाटत होती का मी दारू सोडायला महाराज जाऊ कसं, मला लोक का म्हणतील. माझ्या इथे बरेच मित्रमंडळी आहे. परंतु शेवटचा आपला सप्ताहाचा दिवस होता. त्या दिवशी महाराज गावाला जायला निघाले आणि आपल्या गावाच्या जवळपास अर्धा 1-1.5 किलोमीटरवर महाराजांची गाडी थांबून होती. आणि मी आणि माझी पत्नी आम्ही आमच्या कारने जात होतो आणि महाराजांनी मला हात दाखवला. तेव्हा आमची ओळख नव्हती. महाराज म्हणाले, आमच्या गाडीमध्ये 2 लोक जास्त होऊन राहिले, तुमच्या गाडीमध्ये घ्या. मी म्हणलं महाराजीला तुम्हीच बसा. महाराजजी आणि बसले महाराजजी माझ्या गाडीमध्ये. आमचे ज्येष्ठ वनीपर्यंत चर्चा झाली आणि मला वाटते सत्यभामा महाराजचं माझ्या गाडीत कीर्तन लागलं होतं. महाराजजी म्हणजे खूप चांगलं कीर्तन आहे. गेलं इंदुरीकरी महाराज बी चांगले आहे. असं तसं बोलता बोलता वनी आली आणि वनीच्या प्रश्नावर महाराजांनी मी पाया लागलो आणि महाराजांनी मला 11 रुपये दिले आणि महाराजांनी सहज बोलता म्हटलं, काय व्यसन तर सोडून द्या. बस तो एकच शब्द मला धरला आणि त्या दिवसापासून मी आतापर्यंत व्यसन नाही केलं. आणि व्यसन सोडलं कोणत्या शब्दावर एक शब्द तुम्हाला सांगतो, अरे जाम पे जाम क्यों पीते हो, सुबह पी शाम को उतर जाएंगी, एक बार का हरि नाम का प्याला पी लो, सारी जिंदगी सुधर जाएगी. एक बार हरिनाम का प्याला, एकच प्याला पिला, माझं जीवन सुधारलं. तुम्ही येऊन पहा, अनुभव घेऊन पहा. महाराज नेहमी ईश्वराचं उदाहरण सांगत असते. तसंच आहे ते. जोही अनुभूती होणार नाही तोपर्यंत साक्षात्कार होणार नाही. हे एक महायज्ञ आहे. 2 दिवस शिल्लक राहिले, आपण याचं सोनं करा संधीचं. एवढं बोलतो आणि माझं 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराज.